शिवस्वरूप राष्ट्रसंत संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामी मौलगिरीजी महाराज बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं नवे नवे त्यांनी काढून दिलेल्या परंपरेप्रमाणे भगवान कपालेश्वर सावता महाराज तदनुसार सर्व देवतांचा वर्धपणाच्या अनुषंगाने प्रतिवार्षिक आपला जपानुष्ठान सोहळा आणि या जपानुष्ठान सोहळा गुरुचरित्र पारायण आणि त्याच्या अनुषंगानं संध्याकाळचा फळाची अल्पशी सेवा काय खावं किती खावं कुठं खावं कसं खावं कोणाचं खावं कधी खावं कोणत्या वेळेत खावं कोणत्या वेळेत खाऊ नये कधी खाल्लं पाहिजे कधी नाही खाल्लं पाहिजे कोणते पदार्थ खावे कोणते पदार्थ खाऊ नये कोणते खाल्ल्यावर काय होतं कोणते न खाल्ल्यावर काय होतं कोणत्या वेळेत खाल्ले पाहिजे कोणत्या टायमिंगमध्ये खाल्ले पाहिजे याचं सरभूत ज्ञान जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या वेदीच्या ग्रंथामध्ये शेवटचे अन्न फलारात शुद्धीचे मंत्र आहेत त्या मंत्राच्या द्वारे आणलेले आहेत आणि मीही माझ्या बालपणी बाबाजींच्या मुखातून काही ऐकलेलं ते कर्णमुखातून आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवलं काही अभ्यास केला काही चिंतन केलं काही गीतेचे श्लोक वाचून त्याचा मतितार्थ काढला ते सगळं तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो पण गंमत अशी होती मानुष्कांचं मी आता 14-15 वर्षापासून अभ्यास केला मंडळीच आपली अशी झालेली इथली इथं ऐकत इथली इथंच विसरून जाते पुराणातले वांगी पुराणातच पुन्हा आश्रमात आले का तुम्ही आश्रमाचे आणि आश्रमातून घरी गेल्या का पुन्हा घरचेच आश्रमातून इकडं नाही इकडून तिकडं नाही काही पिकाचं नाही ते सोनाला नाही फुगले नळ्याने इकडून तिकडून गेले वारे काही पिकाचे ते देवा आम्ही एवढं जीव तोडून तडीतो तुमच्या कर्णमुखात ते जात नसेल आमच्या दळण्याला तरी काय अर्थ राहतो मी आमचं चिंतन केलं बरं नाही का काय होतं तुम्हाला कळलं पाहिजे बाबा हो अरे जेवढा आम्ही पाया पडतो कोणी शिव्या देत आम्हाला कोणी नालायक म्हणतो कोणी हरामकर म्हणतो तरी आम्ही तिकडं दुर्लक्ष करतो कोणा करतो तुमच्याकडून 1 मिनिटात तिथून निघून जाऊन आम्ही पण असं वाटतं धर्माचं काम हे विरोध करणारे करत राहतील आपण चांगलं काम करावं पण अनुष्ठानार्थींची गंमत असती होती ऐकून घेतात आणि आपलं संचय जसं कायम सांगतो पूर्णाच्या पळ्या खाल्ल्या आणि वांती करून टाकले खाऊन उपयोग काय झाले करणाराचे श्रम्यार्थ आणि खाण्याचे श्रम्यार्थ तसं तुमचे सगळे श्रम्यार्थ होते ना बाबा ते भाऊ नाही म्हणून जीव तोडून तुम्हाला सांगतो मी छातीला हात लावून सांगतो भक्तवेदीचे आणि आहाराचे प्रवचन आपल्याकडे 2च ठिकाणी होतात जास्ती जीव तोडून सांगणारे एक म्हणजे नाशिक आश्रम ट्रस्ट म्हणजे काय गावाश्रम एवढे प्रवचन पुढे ऐकायला नाही भेटते बाबा पण तुम्हाला त्याचे महत्त्व कळत नाही आपण पाहिला सकाळी श्रीमद भगवद्गीतेतला 15व्या त्याचा 14 श्लोक पाहिला तो श्लोक असा आहे अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देवश्रिता प्राणसमायुक्तं पंचम अन्नं च द्विधा काय सांगितलं भगवंतानं कोणाला सांगितलं कोणाकरता सांगितलं बाबांनी ते संकलित का केले कसे करता केले संकलित तसं पाहिलं जगद्गुरु जनार्दन स्वामींना रिद्धी सिद्धी सगळं प्राप्त होतं सगळं कार्य झालं होतं बाबाजींना भगवान शंकरांना उपदेशही केला होता की आता तुला सगुण उपासना करण्याची गरज नाही तू आता निर्गुणामध्ये निघून गेलेला आहे तरी समाजाच्या करता आणि बाबाजींना तास केला काय सांगत आहे संतांच्या बरोबर काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जगती मग निरंतर जगती काय द्यावे द्यावे भावे Mutara
खोलमध्ये भक्त मंडळ कोणी असेल त्यांनी व्यवस्था करा, तिकडे जाऊन 3 नंबरच्या रूम मध्ये चहा पाणी व्यवस्था करा. भक्त मंडळ इथून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. आता तिथं पाऊस घ्यायला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवती काय द्यावे त्याशी भावी उतरावे ठेवी तो हा पाहिजे थोडा बघावो. तुम्हाला मी काय सांगू बाबाजींचं जीवन मी फार जवळून पाहिलेलं आहे. मी 4थीला म्हणजे पहिलेलाही नव्हतं 4 वर्षाचा असं त्यावेळेला बाबाजी सान्निध्यात केलं. मला बाबाजी म्हणलं तुम्हाला रडू येतं पण तुम्हाला त्यासमोर रडता येत नाही. एखादा रडावं लागतं मराठीचं. एवढा हट्टास करून तुम्हाला हे सगळं शिकवलं पण तुमच्या डोक्यात येत नाही. तेच अवघड आहे, तेच अवघड आहे. अरे अहम म्हणजे मी स्वतः कोण सांगते भगवान कृष्ण परमात्मा. आणि कोण होता कृष्ण परमात्मा? जनार्दन स्वामी प्रत्यक्ष भगवंतच होते. आम्हाला जर कोण म्हटलं ना की अरे बाबा तुम्ही एवढी टमाटमा गप्पा मारतात बरं तुम्ही देव पाहिला का? आम्ही छातीला हात लावून गर्वानं म्हणा अभिमानानं कसं आहे म्हणा पडायचं हो आम्ही देव पाहिलाच. नुसतं पाहिला नाही देव अनुभवला सुद्धा आम्ही. नुसताच अनुभवला नाही आम्ही देवाचं कार्य करायला प्रवृत्त भगवंताने केलेलं आहे आम्हाला आहे. अरे तो एका पायाला लागला होता आमचा 2 पायाला लागला होता प्रवीण भाऊ. तो एका पायाला लागला होता. असा देव होता तो सांगते होता हो अहम वैश्वानर म्हणजे मी स्वतः. कशाचा? अहम वैश्वानर होता. वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे त्या अग्नीच्या रूपानं प्रत्येक जीवामध्ये मी निवास करतो आणि प्राण आणि अपान 2 वायूच्या स्वरूपानं मी त्या देहामध्ये राहतो आणि 4 प्रकारचं अन्न मी पचवतो. मग ते कोणता सांगितलं सकाळी चोष्ट असेल भोक्ष असेल लेह असेल हे पदार्थ कोण पचवतं? आपण पचवतो की खाल्लेलं अन्न आपली आई पचू लागते बाप पचू लागतो काका मामा कोणी नाही. ज्याची त्याचं अन्न ज्याची त्याला पचन मायेच्या योगानं आपल्याला ते कळत नाही. मायेत गर्क झाल्यामुळे कळत नाही आपल्याला. पण म्हणून अन्न जर पोटामध्ये भगवंत सांगितलं का वैश्वानर रूपानं जर मी असेल अग्नि रूपानं मी असेल प्राण आणि अपान वायूच्या रूपानं जर तो पोटामध्ये भगवंताची विभूती जर आपल्या पोटामध्ये आहे तर मग आपण कुठलं अन्न खाल्लं पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. शास्त्र सांगतात समाज शास्त्र प्रमाण श्रीमद भागवताने गीता. आता आपल्या हिंदू धर्मामध्ये आज बघूशी सांगण्याला म्हणले स्वतः निर्वात येते ते होतं भागवत गीता. अरे भागवत गीता नाही भागवत वेगळा ग्रंथ आहे गीता वेगळा ग्रंथ आहे. आणि भागवत जो आहे त्याच्यातही वागता आहे तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. श्रीमद भगवद्गीतेतही वागता जो आहे तो श्रीमद भगवान कृष्ण परमात्मा आहे. पण श्रोता वेगळा वेगळा आहे. भागवतामध्ये श्रोता अर्जुन आहे आणि गीतेमध्ये भागवतामध्ये उद्धव आहे
आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुन आहे. दोन्हीमध्ये ऐकणारे वेगळे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा दोनच ग्रंथाचा उल्लेख केला, गीता भागवत रीती अखंड चिंतन, दोनच ग्रंथ. त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. 17वा अध्याय जो आहे ते 17वा अध्याय सुद्धा सात्विक अन्न, राजस आणि तामस अन्नावर विशेष प्रकारे प्रबोध केलेला आहे. विशेष प्रकारे आपल्याकडे जेव्हा अनंत महाराज वाढण्याचं रामकथा होती, मला अजून कधी फोन आला भावा तुमचं आराचं प्रवचन नाही वापरा राहत म्हणजे तसं नाही महाराज, अगोदर मी आचरणानंतर मग जगाला सांगतो, आम्ही ते पदार्थ त्याचे करतो मग जगाला सांगतो. तुम्ही खातात पितात मग लोक कसं प्रभाव पडेल. अन्न आपण तो योगी हो. भगवान कृष्ण परमात्माने सांगितलं का अर्जुना तो योगी हो. आता तुम्ही सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शाळेमध्ये आलात आता, आणि या शाळेत आल्यानंतर या शाळेचे नियम तुम्ही पाळले पाहिजे. काय या शाळेचे नियम? ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे, स्नान संगती कर्म करून पूजा केली पाहिजे, विधी केली पाहिजे, 2-5 माळीचा किमान जप केला पाहिजे, आणि शुद्ध अन्न खाल्लं पाहिजे, सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, पवित्र अन्न खाल्लं पाहिजे, पावन अन्न खाल्लं पाहिजे, पवित्र लोकांच्या घरचं अन्न खाल्लं पाहिजे, भ्रष्ट दुराचारांच्या घरचं तामसी लोकांचं अन्न, हे अन्न हे देवाला आवडेल का? आपल्या पोटामध्ये अग्नीच्या रूपानं किंवा प्राण आणि अपानाच्या रूपानं तो देवनिवास जर करतो, तर मग हे सगळं जे आहे ते पोटामध्ये आपण काही बाई टाकलं तर ते देवाला आवडेल का? एका जैन समाजाच्या भिंतीवर गोड वाक्य लिहिलेलं होतं. त्यांनी सांगितलं तुमच्या पोटाला तुम्ही स्मशानवाटी करू नका. आणि आपण आपल्या पोटाला स्मशानवाटी करतो. काय ते कसं ते माणसानं म्हणा, दारू पिणं म्हणा, अरे ते जर पोटात टाकलं तरी का देव माप आपल्याला खरी देईल का पुढचा जन्म आपल्याला? अरे जगामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र आहे संतांची भूमी. त्या संतांच्या भूमीमध्ये येऊन संत एवढे सांगत, संत सांगती ऐकत नाही, ऐकती इंद्रियांचं. किंवा हरिपाठ सांगतो, मनोमार्गे गेला तो देतेची मुकला, तिथंच मुकला, मनाच्या मार्गाने जाऊ नका. जे शास्त्र सांगतात अशा प्रकारचं अन्न खा माय बापा हो, फार चांगले व्हा तुम्ही. अजूनही मी जनार्दन स्वामींच्या भक्त मंडळाला साधूपेक्षा जास्ती महत्व देतो. मी तुम्हाला सकाळी सांगितलं काय कांदे खातात, लसणे खातात, वांगे खातात, तर मी भक्त मंडळी चांगले. आता ते जे साधू काही मंडळी सगळे खातात त्यांचा जीवनाचा उद्धार होईल का? तुम्ही न खात नाही तुमचा उद्धार होईल. देवाला ही काही गरज नाही. तुम्ही संन्यास घेतला की संन्यासाश्रमात त्याला बायका आहे का पोर आहे का ग्रस्ती आश्रमात राहतात, याच्याशी देवाला काही घेणं नाही. जया म्हणी जैसा भाव तया तैसाची अनुभव, भाव तैसाची देव, जसा भाव तसा देव आहे ना बाबा. तर देवाला काय घेणं पडलं? अरे वेशींचा उद्धार केला तर त्याला, पण त्या सुद्धा पतिव्रता राहिल्यात. वेश्या सुद्धा आहे, पिंगळा नावाची, महानंदा नावाची वेश्या, या सुद्धा पतिव्रता राहिल्या. तेव्हा तुम्हाला काय सांगू त्याचं वर्म. आणि याचं बेसिक काय जे असेल ते अन्न आहे बाबा. मग अन्न ही जसं आपण चांगल्या प्रकारे खाल्लं तर शरीरही पृष्ठ राहत आणि बुद्धी चांगली राहते. बुद्धीचं सार काय आहे? अन्न आहे. अन्नाचाच परिणाम आहे. ते जगद्गुरु तुकाराम बापापासून रामदास स्वामी पासून तर अगदी जनार्दन स्वामीपर्यंत, गजानन बाबा, या सगळ्या मंडळीचा, संत मंडळीचा एकदा अभ्यास करा. वाचा ना त्यांचे ग्रंथ. मोबाईलवर काही पाहण्यापेक्षा यांचे जीवनचरित्र वाचा, मग तुम्ही वाचा. ज्याला वाचायचं त्यांनी वाचलं पाहिजे. वाचील तर वाचेल, वाचायचं त्यांनी वाचायचं, वाचील तोच वाचेल. ज्याला वाचायचं असेल त्याने वाचायचं आणि वाचील तोच वाचेल. कळलं का? तसं कळलं. तेवढं विश्लेषण नाही करता यायचं, वेळ कमी. पण म्हणा अन्नाच्या बाबतीमध्ये लक्ष राहा. जशा जर एखादा माळकरी माणूस शिटवते का सगळे काही माळकरी माणसं आहे, पण माळकरी माणसानं जर दृष्ट दुराचाराचं अन्न घेतलं, बुद्धी चांगली राहील का? देवाला आवडेल का? ते देव कुठे? काय ढोणशी राम को राम ही तो आपण म्हणमे, देवा तुला कुठे पाहू मनामध्ये मनामध्ये जाऊ, कुठं जायचं नाही. आईची वैशुनी आवडी आनंद. अरे एका जागी बसून संसार नाही तुमच्या ज्याने सुटणार, कारण तेवढं सोडणं सोपंही नाही. सोडणार चांगलीच गोष्ट आहे,
पण नाही सुटला त्याची मान अवघाची संसार सुखाचा आनंद संसारात राहून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येईल, पण त्याच्याकरता आपलं चित्त आणि मन चांगलं पाहिजे. आणि चित्त मन चांगलं होण्याकरता काय आहे तर अन्न आहे. पहा काय गंमत आहे अन्नाची. अन्न सजीव का निर्जीव तुम्हाला नाही बोलता येतं, मोहनी बोलूही नका. पण अन्न सजीव. एक जण म्हणला मूर्ख आहे, कायच सजीव अन्न आहे. अन्न जर सजीव असतं तर ते बोललं असतं. ते तसं नाही बोलत, पोटात गेल्यावर बोलत. अन्न बोलत का नाही सांगू. दारू पिला म्हणून दारू पिल्यावर कसा बोलतो. मग ती बोलते, आपण कोण बोलत. कोणी म्हणत ते नाही बाबा ते नाही, ती बोलती ना. आता कोण बोलते. दारू पिणारा चांगला बोलतो, मग ती बोलती कधी. मांसाहार खाणारे मांसाहार खाणारे कोंबड्या रोंबड्या हे सगळे खाणारे लोक हे उग्र बोलतात का शांत बोलतात. उग्र बोलतात. त्याच्यामुळं आहाराचा परिणाम आहे. आणि मग शांत. आता आमच्यात फार कॉमेंट चालू आहे. फक्त आम्ही 70 सालाचा फोटो कॉम्प्युटर झालो, फार कॉमेंट चालू आहे. कोण काय. मी त्याला सगळ्याला वाटत तुमच्या एकाचा मला राग नाही, कारण तुमच्या पोटात जर सहान नाही तसे तुमचे विचार आहे. मला तुम्ही समोर आले तरी मी तुम्हाला हातच जोडेल. राग कोणाचंच नाही. का अन्नाचा परिणाम आहे. शांत अन्न स्थिर अन्न खाल्ला का विचारता शिरतात. पण आपल्या पोटामध्ये तो भगवंताचा निवास जर असेल तर अन्न हे आपण कशा प्रकारे पोटात टाकलं पाहिजे हे समजून घ्या बाबा. कसं आहे नका. आपल्या घरी आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, यांनी जर 4 दिवस बाजूला बसल्या तर त्यांचा स्पर्श सुद्धा घेऊ नये. त्यांचा हातचं अन्न देवाला आवडतं का नाही. देवाला नाही आवडणार, कारण तो पोटामध्ये बसलेला देव. आणि ते काही वाईट नाही. त्या स्त्रियांचा तुम्हाशी धर्म काही वाईट नाही. त्याच्यावर नंतर विश्लेषण करू आपण. ते भगवंताने आपल्या अन्नाचे नियोजन करून दिलेलं आहे. जर आपला जन्म झाला नाही तर ते रक्त खराब होतं. कारण नाळे वाटे ते रक्त आपल्याला मिळतं 9 महिन्यापर्यंत. त्याच्यावर आपण जीवन जगतो. आईच्या पोटामध्ये आपण कशावर जगतो तर नाळे वाटे आपलं जे रक्त पोचलं जातं त्याच्यावर आपण जगतो. काय किंवा या सांगा ना बाबा. हो अरे करा ना कधीतरी असे एकांतात विचार. आपल्या आईच्या गर्भात आपण होतो त्यावेळेला आपल्या पोटामध्ये माईनं वाढवलं का बापानं वाढवलं. कोण वाढवलं. अरे तोच त्या माईच्या पोटामध्ये तोच आपल्याला वाढवतो ना. पण जिच्या पोटात तो भगवंत आहे तिला ते कळत नाही. केवढी शोकांती काय. किती शोकांती काय. अहम वैश्वानर होता प्राणीनाम देहमासी प्राण विधान. 4ही प्रकारचं अन्न पचवण्याची क्षमता आता भगवंतामध्ये. तंबाट्याचा राग का खाता कातडं सुद्धा आपल्या गर्भा पोटामध्ये ते पचत नाही. मग एवढं हे मांस असेल म्हणा ते देवाला आवडतं का. काही ठिकाणी बली प्रथा आहे. चुकीचे आहे 100% बली प्रथा. अरे मांस खाण्याची वस्तू आपली नाही देवाला. ते कोणा करताय अन्न. ते पशु करता अन्न आहे. ही सर प्रश्न त्यांच्या करता येते. वाघ सिंह वगैरे यांच्या करता ते अन्न का माणसं करताय. माणसाकरता शुद्ध सात्विक अन्न आहे. ते खाल्लं पाहिजे. ते खात नाही भातच काही खातो माणूस. अनुष्ठान केलेली मंडळी खातात. काही जेवढे परमेश्वर आमचं काही बाबाचं तट आहे. मारा तुमची तुम्ही कुत्रीच्या मोतीनं मारा. अनुष्ठान केलेले काही मंडळी दारू पितात. त्यालाच कारण काय आहे. संतांचा संग नाही. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारखे नाही तेथे
ते तर काही बदलच नाही आपल्यासारखं करतात. पण कधी तुम्ही तसे गेले तर संत संगत घडली तर जीवनाचा उधळतो. पण कवर कवर धरली पाहिजे, मरेपर्यंत धरली पाहिजे. तुम्ही जशी संगत तशी पंगत आहे. संगत चांगली झाली तर पंगत चांगली, संगत बिघडली पंगत बिघडली. दारुड्याची संगत झाली दारू पिण्याची बुद्धी होईल, पण माळकऱ्याची संगत झाली तर तुम्हाला सात्विक अन्न खाण्याची बुद्धी होईल. पण संगतीला अनन्य साधारण महत्व आहे. संगती संग दोष आहे. जशी संगत करा तशा प्रकारचे गुण किंवा दोष आपण येतात. आणि मग तशा प्रकारची प्रवृत्ती म्हणून जीवनामध्ये संगतीला अनन्य साधारण महत्व, अनन्य साधारण महत्व. संगत ही चांगल्या लोकांची करा. हो जनार्दन बाबाची लागली गोडी, दादा लागली गोडी. अहो दारोनी बाटली सोडून पडली. जनार्दन बाबाची लागली गोडी, बाबा लागली गोडी. दारोनी बाटली सोडून पडली. बाबाची लागली गोडी, बाबा लागली गोडी. बाबाजी ने बतायो चरणों में विश्व स्वर्ग पड़ा, बाबा स्वर्ग पड़ी. अंधारों ने बदली सोना पड़ी. जनार्दन बाबा ने लागली गोडी, आम्हा लागली गोडी. दारों ने बदली सोडून पड़ी. बोला दे जनार्दन, बोला दे जनार्दन, जनार्दन दे जनार्दन, बोला दे जनार्दन. किती गोड म्हणलं पहा. जनार्दन बाबा मी लागली गोडी, बाबा लागली गोडी. दारोनी वाटली सोडणी पडी, आधी सोडणी पडी. अरे संगतच तशी पंगती. म्हणून कायम प्रत्येकाला लक्षात ठेवलंय आपल्या पोटामध्ये कोणी अग्नी नारायण मग तिथं दारू बिरू पिलं ते देवाला नैवेद्य दाखवलं चालेल का? माणसाचा नैवेद्य देवाला चालेल का? याचा सारासार विचार तुम्ही केला पाहिजे. तेव्हा जीवनाचा उदाहरण भाऊ. सगळ्यात बाकीचे मी तुम्हाला सकाळी सांगितलं, सगळे प्रवचन विसरून जा, रात्रीचे कीर्तनकार विसरून जा. याचा अर्थ विसरूनच असं नाही. पण आहाराचं महत्व ज्याला कळलं आणि ज्याला विधीचं महत्व कळलं तो जीवनामध्ये काहीतरी कळलं. आज्ञाता नाहीच देव नाहीच करू शकत. आपल्याकडे 25-30 लाख साधू आहेत भारतामध्ये, पण अजून बहुंशी साधूला काय खावे हे कळलं नाही. आपले परिवारातले आता साधू काही बिघडले जनार्दन बाबांच्या नाव नाही सांगायचे, मला पण टीका नाही करायची, निंदा नाही करायची, म्हणून पडतं नाव नाही सांगायचं. आता पुढं तर असं होईल हे प्रवचन कुठंतरी पुस्तकात वाचायला भेटते का जनार्दन बाबांच्या परिवारामध्ये असे साधू होते आणि त्यांचे नियम असे होते. ते हे पदार्थ खात नव्हते, ते खात नव्हते, ते असं सांगत तसं एखादा ग्रंथ तयार आहे त्याचा. पुढं असं आता पुढची पिढी नाहीच. आम्ही पाहिलं आता जी पुढे आमच्या जे पुढची पिढी झाली ती आता तेच नियम पाळते नाही. ते काय लोक तुम्हाला शिकवते, ते काय तुम्हाला सांगते. आडतच नाही तर पोरात कुठून नाही, आडतच नाही. विहिरीतच पाणी नाही आणि किती पोऱ्या काढायला कसं पाणी. म्हणून किमान माय बापा हो, आता हे थोडे साधू संत जिवंत आहे तोपर्यंत जीवनाचं हित करून घ्या. हे वाहत पाणी आहे. देव करुणी घ्यावा आपुला तो येना. देव करुणी घ्यावा आपुला तो येना. देव करुणी घ्यावा आपुला तो येना. देव करुणी घ्यावा आपुला तो येना.
भरोसा नाही द्याचा भरोसा बघाव. आपला तो देव संसारात राहून भगवंताची प्राप्ती जगद्गुरु तुकाराम बापापासून तर नामदेव महाराज हे ग्रस्त जीवनामध्येच होते ना, तर त्यांनी भगवंताची प्राप्ती केली. तुम्ही आता बाबाजीच्या सान्निध्यात आलात, बाबाजीच्या शाळेमध्ये आलात. आता अन्नाचं वर्म कळलं पाहिजे. आपल्या आईचं असेल, बहिणीच्या घरचं असेल, ती जर दूषित असते 4 दिवस मध्ये बाजूला बसली असेल तर तिच्या घरचं सुद्धा अन्न खाऊ नका. अहो परधन परसरी परती अण्णा, जीवनात तू बसू नको. स्वामी सांगता शिष्या तुझला अमृत नजरे तोडू नको. आणि आपलं देवीच आवडत. भ्रष्ट दुराचाराचं अन्न, वाईट अन्न ते चांगलं नाही बाबा. बाबाजी सांगतात म्हणजे बाबाजीनं सुद्धा गीता भागवतून हे तत्वज्ञान स्वर्गन आपल्यापर्यंत आणलं. आई बाबाजी आईच्या कनवळ्याच्या साठी तरी ती लाभावी नव्हती. काही लाभ नाही या संतांचा बाबा, पण जगाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याण तुम्ही सांगता बाबा कृपावंत. तुम्ही सांगता बाबा कृपावंत. तुम्ही सांगता बाबा कृपावंत.
करता अवतार घेतले जड जीवाचा तरण व्हावा उद्धार व्हावा एवढ्या करता. पण आजचा हाच श्लोक आहे. अहं वैश्वानरो प्राणिनां देहमाश्रिता प्राणसमायुक्ता पञ्चन्नं चतुर्विधम्. अन्नाचे 4 प्रकारे भगवंतांनी सांगितलं उद्धवाच्या निमित्तानं अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला की बाबा हो हे जे पोटामध्ये अग्नीच्या रूपानं प्राण आणि अपानाच्या रूपानं मी तुमच्या पोटामध्ये असून ह्या 4ही प्रकारचं अन्न जे आहे ती मी पचवतो. याचाच अर्थ भगवंत काय खोटं बोलले असते किंवा खोटं बोलतात ते नाही. कारण आपण त्याची अनुभूती घेत नाही. पाण्यात दिलं मासा जो घेतो कैसा जावे त्याच्या भविष्यात त्याकडे. जोपर्यंत आपण त्याचा अध्ययन करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तेवढा अध्ययन करण्याकरता तुमच्याकडे वेळ नाही. म्हणून किमान संत संततीकडे लक्ष दिलं पाहिजे. ते आचरणात आणलं पाहिजे. मग तुमच्या सगळ्यांचं हित व्हावं चांगलं व्हावं आणि तुमचं कल्याण व्हावं असं वाटतं असेल तर आहाराचं जे प्रवचन इथं सांगितलं जाईल ते जर तुमच्या डोक्यामध्ये स्थिर राहिलं तर निश्चितपणे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. पण याद है तो आबाद है, याद है तो आबाद है, भूल गए तो बर्बाद है. याद है तो आबाद है आणि भूल गए तो बर्बाद आहे. मग घ्या हातामध्ये पाणी. आजच्या सेवेला एकच विराम देऊ. झालेली सेवा सद्गुरु जनार्दन बाबांच्या चरणी समर्पित करू. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणसमायुक्तं पञ्चन्नं चतुर्विधम्. अहं प्रक्रम्यन्नं स्वतः मम औषधम् मात्रः ममेवाजम् महम् अग्निर्भूतम्. ब्रह्मार्पणं ब्रह्महवि ब्रह्मणं ब्रह्महुतम्. ब्रह्मवेदे निर्गन्तव्यम् ब्रह्म कर्मा समाधिनम्. यज्ञशिष्टासीन सन्तो पूज्यन्ते सर्वविधेषु. यज्ञशिष्टामृत भोजो यान्ति ब्रह्म सनातनम्. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां हानिर्सुपजायते. प्रसन्नचेतुषीयाशो बुद्धिपर्यवतिष्ठते. आञ्जनिकर्मसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं. दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तस्मराम्यहम्. शिवार्पण कृष्णार्पण. ओम तत्सत्परब्रह्मार्पणमस्तु. नमः पार्वतीपते हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेवा दत्ता 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 रत्नरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बजरंगबली की जय. निर्जनाथ महाराज की जय. शनेश्वर भगवान की जय. फराळ करा आणि उद्यापासूनचे नियम सकाळचे नियम लक्षात ठेवा. सकाळी 4:30 बरोबर इथं भजन सुरू होतं. तुम्ही किमान 4:30 उठले पाहिजे. 4-4:30 उठला पाहिजे. उठून बरोबर इथे येऊन बसायचं. 5 वाजता विधी होईल. विधी झाली हनुमान चालीसा होईल. हनुमान चालीसा झाली प्राणायाम होईल. प्राणायाम झाला की मग परत आपल्या विधीचं महत्व सांगणारं प्रवचन होईल. प्रवचन झालं की आरती होईल. आरती झाली की मग खाली जाऊन तुम्ही जपाला बसायचं. तिथं तुम्हाला जागेवर चहा आहे. तो चहा आला की चहा पिला की जपाला बसायचं. बरोबर 11:30-12 वाजता इथं तुम्हाला बोलवलं जाईल. दुपारचं फराळ होईल. फराळाचं प्रवचन होईल. प्रवचन झालं की मग परत आपण आपल्या जागेवर जायचं. आता 1 तास मस्तपैकी डाव्या कुशीवर झोपायचं. आज पाहिलं मी कोणी होताना झोपवतं कोणी कसं झोपतं तसं नाही. डाव्या कुशीवर किमान 1 तास आरामशीर झोपायचं. 1 तासानं उठले स्नान करायचं आणि मस्तपैकी आपल्या आसनावर बसायचं. 4:30च्या आसपास 5च्या आसपास तुम्हाला बरोबर चहा आहे. त्याच्यानंतर तो चहा झाला की पुन्हा जप करायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला विधीला बोलवत आहे। विधी होईल, हनुमान चालीसा होईल, आरती होईल, आरती झाली का आजच्यासाठी पुन्हा फराळ होईल, फराळ झाला की रात्री पुन्हा कीर्तन होईल। आजची जी कीर्तनाची सेवा आहे ते विशेष महत्वाची सेवा आहे। वडील कीर्तनकार आहे आणि मुलगा पाकवाद वादक आहे। हरिभक्त परायण बाबूराव महाराज बेडवे भराडे यांचं सुंदर अशी सुसरवी अशी सेवा आहे आणि त्यांना साथ करण्याकरता त्यांचे चिरंजीव पाकवाद वादक दीपक भाऊ बेडवे हे सुद्धा आपल्याकडे तिथं आलेले आहेत। त्याच्यानंतर बाकीचे आपले सगळे जे सकाळी असेल म्हणा, साधिक असेल म्हणा, त्या दिनेश असेल म्हणा, सिद्धू असेल म्हणा, या सगळ्या मंडळींना बरोबर 9:45 आपल्याला बरोबर कीर्तन सुरू करायचं आणि 11:15 आपलं कीर्तन संपलं पाहिजे, कारण पोरांना परत झोप राहते। त्याच्यामुळे अशा काही कार्यक्रमाचं नियोजन आपलं करायचे। आता 2-3 प्रश्न होते। आता मी अनुष्ठानार्थीने फराळ झालं की लगेच इथं आवाज दिल्याशिवाय यायचं नाही। आवाज दिला की बरोबर आपण सकाळी जसे विधीला बसतो तसं बसायचे, झोपायचं मात्र कोणी नाही, लक्षात ठेवायचं। आणि खाली भक्त म्हणून लक्ष ठेवायचं, कोणा झोपू देऊ ना, कीर्तन तुमच्या करताय, लोकांकरता नाही। समाज किती येण्याची आपलं काही घेणं नाही, फक्त अनुष्ठानार्थींना आजचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचे कीर्तनकार असतात। वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे नामाचं महत्व आहे आणि तुम्ही इथं नामचिंतन करताय। नाम कसं घ्यावा, कुठे घ्यावा, कशा प्रकारे घ्यावा, नाम घेतल्यानं काय होतं त्याच्यावर हरिभक्त परायण बाबूराव महाराज आता कीर्तनाची सेवा देणारे। नाम घेतल्याचा परिणाम काय होतो ते यथोचित आपल्या पंचकृष्यमध्ये चांगल्या प्रकारची विद्वत्ता आहे, चांगल्या प्रकारची त्यांची प्रसिद्धी आहे, भाव सुद्धा फार चांगल्या प्रकारचा आहे। म्हणून ते ऐकण्याकरता कोणी झोपू नका। आणि इथं फराळ झाला, पण हा मात्र खिचडी जी आहे ती नुसती कोरडी खाऊ नका, दरवेळा आम्ही सांगतो, कारण पोटामध्ये काय होतं मग खिचडी थोडी चिटकून जाते, गोळ्या होतात, मग आपलं शौचालय नीट होत नाही, शौचालय नीट झालं नाही की प्रकृती बिघडून जाते। म्हणून आम्ही आमटी करतो, कशा करता करतो, ही आमची परंपरा नाही, ही जगद्गुरु जनार्दन स्वामी त्यांच्या काळात ही परंपरा काढलेली की बरोबर आमटी म्हणा किंवा खिचडी आमटी खावं, मग पातळ अन्न खा, कारण हा कंदापासून बनवलं जातं, तन्मय पदार्थ येतो, ताणला जातो, थोडा चिकट पदार्थ आहे आणि तसंच तुम्ही खाल्ला तर पोटाला त्रास देतो, म्हणून पातळ खा। आणि साबुदाणा ह्या वेळेस द्यायचं कारण असते का, तो तुम्हाला उद्या सकाळी चहा आणि त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत तुमच्यामध्ये एनर्जी टिकली पाहिजे, त्यावेळेकरता आपण फराळाची व्यवस्था करतो। कार्यक्रमाची रूपशा सगळ्या अनुष्ठानामध्ये लक्षात घ्यायचं आहे। आवाज दिला का इथे येऊन बरोबर सगळे द्यायचे, कोणी झोपायचं नाही। सेवा संपली, जय जनार्दन। आता भजन होते। शिव भक्त मन गिरिरा